जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। 14,57,000चा दंड थकीत, तरीही हिंगणघाटात बंधाऱ्यांचं काम सुरूच। हिंगणघाट तालुक्यातील वणा नदी पात्रामध्ये सुरू असलेल्या बंधारा बांधकामामुळे महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले। अवैध रेती उपशाच्या प्रकरणामध्ये तब्बल 14,57,000 रुपयांचा दंड ठोठावूनही तो अद्याप वसूल झालेला नसल्याचं समोर आलंय। वणा नदी संवर्धन समितीने 30 मे 2025 रोजी दीपलँड कंपनी विरोधात तक्रार दाखल केली होती। चौकशीनंतर 63.10 ब्रास अवैध रेती उपसा झाल्याचं अधिकृत निष्कर्ष नोंदवण्यात आला आणि 7 दिवसात दंड भरण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र 9 महिने उलटूनही एकही रुपया वसूल झालेला नाही। धक्कादायक बाब म्हणजे दंड न भरताही बंधाऱ्याचं काम सुरूच असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। यामुळे प्रशासन संगमतात आहे की दुर्लक्ष करत आहे असा सवाल नागरिकांकडून विचारला जातो। जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागवला असला तरी दंड वसुली आणि पुढील कारवाईबाबत अद्याप स्पष्टता नाही। कायदा सर्वांसाठी समान आहे का, हाच प्रश्न आता हिंगणघाटात चर्चेचा विषय ठरत आहे। प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।